नमस्कार खवय्यांनो, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये. पाऊस पडत असो वा संध्याकाळची वेळ, गरमागरम बटाटा वडा, कुरकुरीत कांदा भजी, मऊ लुसलुशीत ब्रेड पकोडा आणि सोबतीला दाक्षिणात्य चवीचा मेदूवडा सांबार समोर आला की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. आज आपण हे चारही पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी स्टफिंग तयार करूया. त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये एक पळीभर तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले, थोडीशी मोहरी टाकायची. छान तडतडली, थोडंसं जिरं टाकून घ्यायची. 5-6 कढीपत्त्याची पाने अख्खे न टाकता अशी तोडून टाकायची. स्वच्छ धुवून घ्यायचा कढीपत्ता आणि पानं अशी तोडून टाकायची. हिरवी मिरची, अद्रक, लसण, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून तयार केलेला हा ठेचा आहे. कच्च्या मिरचीचाच आहे हा. आवश्यकतेनुसार तुम्ही टाकून घ्यायचा, जसं तुम्हाला तिखट लागेल त्या प्रमाणात. थोडंसं परतून घ्यायचं तेलावरती. छान परतून झालंय. थोडासा हिंग घालायचा. हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण पावसाळ्यामध्ये हिंग जर पोटात गेला तर पचनाला थोडंसं सहाय्यता होते. यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि पुन्हा हे छान 2 मिनिट परतून घ्यायचे. ते मी 4 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. यामध्ये कुस्करून टाकायचे. एकदम मॅश नाही करायचे, असे थोडेसे तोडून टाकल्यासारखे टाकायचे आपल्याला. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचंय. स्टफिंग बनवताना मी फक्त हिरवी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. ही भाजी तयार झालेली. यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि चिमूटभर साखर टाकायची. लिंबाच्या रसामुळे भाजीला टेस्ट छान येते. आणि पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली. चमचा धने जिरे पूड टाकायची. धने जिरे पूड कधीही फोडणीत न टाकता वरतून अशी कच्ची वापरायची, म्हणजे त्याचा वास छान लागतो आणि चव पण छान येते. मिक्स करायचे. तयार केलेलं स्टफिंग आपण एका ताटामध्ये काढून ठेवले. आता ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता ब्रेड पकोडा बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊया. इथं मी 4 चमचे चणा डाळीचं पीठ वापरतीये. 1 चमचा तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे पॅटीस हे वरतून छान कुरकुरीत होतात. भजी म्हणा, पॅटीस म्हणा. आता यामध्ये आपण बाकी मसाले ऍड करूया. थोडीशी हळद टाकून घ्यायची. पिठामध्ये आपण लाल तिखट वापरणार आहोत, त्यामुळे कलरही छान येईल. थोडंसं मीठ. भाजीमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे त्या आकाराने आणि ब्रेडला पण मीठ असतं, त्यामुळे थोडंसं मीठ वापरायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर यात पण टाकून घ्यायची थोडीशी. किंचित हिंग टाकायचं, म्हणजे डाळीचं पीठ पचायला हलकं होतं. चमचा भरून धने जिरे पूड, म्हणजे वरतून जे कोटिंग येतं त्याला पण टेस्ट छान येते. हे जे मिश्रण आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचंय. सुरुवातीला एकदम पाणी नका टाकू, नाही तर मग पातळ होतं आणि मग पीठ पुन्हा ऍड करावं लागतं. गुठळ्या न होता हे व्यवस्थित छान भिजवून घ्यायचंय. आपण छान भिजून घेतलंय. या पद्धतीनं एवढंच पातळसर पीठ हे भिजवायचंय. भाजी पण स्टफिंग साठी केलेली व्यवस्थित थंड झालेली आहे. मी ब्रेड पकोड्यासाठी सँडविचचे ब्रेड घेतलेले आहेत. मिल्क ब्रेड नका वापरू, शक्यतो सँडविचचे ब्रेड वापरा. आता हे जे 4 स्लाइस आहेत, एकावरती भाजी आपल्याला ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित छान चमच्याने किंवा हाताने किंवा स्प्रेडरने तुम्ही छान स्प्रेड करून घ्यायची आहे. जी भाजी आहे यामध्ये मी कांदा वापरलेला नाहीये. तुम्हाला जर वापरायचा असेल तर तो पण तुम्ही भाजी करताना परतताना वापरू शकता. हा जो भाजी लावून घेतलेला ब्रेड आहे यावरती दुसरा ब्रेड असा थोडासा दाबायचा आहे आणि हा पण ब्रेड यावरती ठेवून घ्यायचा आहे. थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचंय. जे बनवलेलं आहे याला आपण असं ट्रायंगल मध्ये कट करू शकता किंवा असं उभं. मी असं ट्रायंगल मध्ये कट करून घेतेय. या पद्धतीने हे कट करून घ्यायचंय. दुसरं पण आपण तसंच कट करूया. दोन्हीही कट करून झालेले.
जे भिजून घेतलेलं पीठ आहे, पकोडे तळायच्या आधी यामध्ये चिमूटभर आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे खायचा, म्हणजे त्याला कोटिंग छान येतं. थोडंसं सोड्यावरती गरम तेल टाकायचंय आणि मिक्स करायचंय. इथे मी ब्रेड पकोडा तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले. थोडंसं पीठ टाकून पाहूया व्यवस्थित तापलंय का तेल. तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता गॅस थोडासा कमी करून घ्यायचा. भाजी भरून घेतलेली ब्रेडची स्लाइस घ्यायची, पिठामध्ये व्यवस्थित घोलून घ्यायची, सर्व साईडने याला पीठ लावून घ्यायचे आणि तेलात हलक्या हाताने सोडून छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. व्यवस्थित छान तळून घ्यायचं. एका वेळेला 1 किंवा 2 तुम्ही पकोडे यामध्ये टाकू शकता. तेलाचं प्रमाण जसं असेल तसे मी एकच टाकून हे तळून घेणार आहे. साईड तळून झाल्यानंतर हा उलटून घ्यायचा आपल्याला. सर्व साईडनं छान तळून झालेला आहे. पूर्ण तेल निथळून घ्यायचंय. पाहू शकता अगदी कुरकुरीत असा हा आवाज पण आहे याला, म्हणजे हा व्यवस्थित छान तळला गेलेला आहे. एका जाळीवरती मी टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे. यावरती हा पकोडा काढून घ्यायचा आहे. याच पद्धतीनं बाकी शिल्लक राहिलेले पकोडे पण आपण तयार करून घेऊया. सर्व ब्रेडला एकदम भाजी न लावता थोडं 2 स्लाइसला किंवा 4 स्लाइसलाच भाजी लावून घ्या, म्हणजे ही भिजट होत नाही. तर आता हा पण त्याच पद्धतीने आपण तळून घेऊया. ब्रेड पकोडा तळून झालेला आहे, काढून घेऊया. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं याचं आणि जाळीवरती काढून घ्यायचं. दोन जे ब्रेड पकोडे तळलेले आहेत तुम्हाला मी कट करून दाखवते. बाकीचे ब्रेड पकोडे आपण तळून घेतोय. अगदी पाहू शकता तुम्ही कुरकुरीत असा हा आवाज येतोय. छान क्रंची तयार झालेत. कट करून घेऊया. मस्त ब्रेड पकोडा आपला हा तयार होतो. ब्रेड पकोडा आपण तयार करून घेतलेला आहे. आता आपण कांदा भजी तयार करूया. कांदा भजी बनवतोय त्यासाठी इथं मी कांदी 4 व्यवस्थित चिरून घेतलेली आहेत. मोठी थोडीशी मोकळी करून घ्यायची, अशी लांब चिरून. चिरलेला कांदा आपण असा मोकळा करून घेतलेला आहे. यावरती मीठ टाकून घ्यायचे, थोडीशी हळद टाकायची, लाल तिखट टाकून घ्यायचे आवश्यकतेनुसार. अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचे. थोडेसे अख्खे जिरे हातावरती क्रश करून घालायचे. जिरे पूड अर्धा चमचा. आपण अख्खे जिरे पण घातलेले आहेत आणि धने जिरे पूड पण मी वापरतीये. भाजून घेतलेली धने जिरे थोडेसे ओबडधोबड असे काढून घ्यायचे. तर मीठ, सर्व मसाले कांद्याला छान चोळून घ्यायचे. तर यामध्ये आपण अजिबात पाणी न वापरता हे भजी करणार आहोत, त्यामुळे कांद्याला जे पाणी सुटल तेवढ्यातच आपल्याला पीठ भिजून घ्यायचे. व्यवस्थित मसाल्याला लावून घेऊया आणि 1-2 मिनिट असंच हे ठेवायचंय आपल्याला. कांद्याला 2 मिनिट झालेले आहेत. यावरती आता 2 ते 3 चमचे साधारण, फार पीठ वापरायचं नाही, कमी पिठामध्येच आपल्याला हे भजी करायचे आहेत. 2.5 चमचे मी इथं चणा डाळीचं पीठ टाकून घेतलंय. त्याच चमच्यानी अर्धा चमचा मी इथं तांदळाचं पीठ टाकलंय. कांद्याला जो ओलावा आलाय त्यामध्येच हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचंय. पाणी न वापरता असं घट्टसरच हे पीठ आपण भिजून घेतलेलं आहे. इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे भजी तळण्यासाठी. थोडंसं पीठ घेऊया भजीचं आणि तेलामध्ये टाकून पाहूया. टाकल्या व्यवस्थित आपलं टाकलेलं पीठ आहे भजीचं ते वरती आलंय व्यवस्थित भज्याचं, म्हणजे हे व्यवस्थित तेल आपलं छान गरम झालंय. आता याच पद्धतीनं भजे यामध्ये टाकून घेऊया. तेल तापल्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि वाकडे तिकडे हे भजे अगदी आकारात पडत नाही, जसे पडतील तसे भजे हे टाकून घ्यायचे. हाताला पाणी लावायचे आणि भजे यामध्ये सोडून घ्यायचे, म्हणजे भजे पटपट सुटले जातात. आड्यावरची भजी खास कुरकुरीत का होतात ती ही टिप्स आहे. आता हे भजी जे आहेत भजे आपले अर्धवट तळून झालेत व्यवस्थित. पूर्ण तळायचे नाही, अर्धवट तळायचे आणि एका जाळीवरती काढून ठेवायचे.
आता अजून एक बॅच आपण तळून घेऊया. याच पद्धतीनं हाताला पाणी लावायचंय आणि भजे यामध्ये टाकून घ्यायचे. दुसरी बॅच पण आपण ही छान अर्धवटच तळून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण पहिल्या बॅचची भजी काढून ठेवलेली आहेत. आता हे दुसरी बॅच साईडला काढूया. तेल पूर्ण निथळून घ्यायचंय आणि हे जे आधी भजी काढून घेतलेली आहेत आपण ती पुन्हा तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. हे डबल तळल्यामुळे अर्धवट तळून डबल तळल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. गॅस मोठा करायचा आहे आणि जी पहिली बॅच आहे तेवढीच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. ही पद्धत वापरून बघा 100% भजी ही कुरकुरीतच होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत. जी भजी आपण डबल तळलेली आहे ती व्यवस्थित तळून झाली आहे. चाळणीवरती काढून घ्यायची आहे. पाहू शकता कलर पण छान येतो. तेल पूर्ण निथळून घ्यायचंय आणि शक्यतो चाळणीवरतीच टाकून घ्यायचे. आवाजातच कळतंय की भजी छान कुरकुरीत झालेली आहेत. आता ही जी दुसरी बॅच होती ती मी एका साईडला काढून ठेवली होती ते पण यामध्ये टाकून याच पद्धतीने छान तळून घेऊया. पण बॅच आपण तळून घेतलेली आहे, काढून घेऊया. याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे भजी आपण तयार करू. आणि तयार आहेत आपली कुरकुरीत कांदा भजी. आता आपण बटाटा वडा तयार करूया. बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 मिरच्या, काही तिखट आणि काही आपल्या कमी तिखट मिरच्या मिक्सरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. 5-6 कढीपत्त्याची पाने, लसूण 10 ते 15 आणि अद्रक 1 इंच कट करून घेतलेले. यासोबतच थोडीशी धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्सरवरती आपल्याला जाडसर काढून घ्यायचे. फार बारीक नाही काढायचं व फार जाड नाही ठेवायचं. या पद्धतीने आपण हे मिक्सरवरती बारीक केलेलं आहे. वडे बनवण्यासाठी आपल्याला भाजी करायची आहे. त्यासाठी इथं मी 1 पळीभर तेल टाकते कढईमध्ये. तेल गरम झालंय, थोडीशी मोहरी टाकून घ्यायची, किंचित जिरं, कढीपत्ता आणि तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण. यामध्ये खूप जण कांदा पण वापरतात. वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत 1-2 मिनिट हे परतून घेऊया. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त पण करू शकता. जसं तिखट तुम्हाला वडे हवे त्या पद्धतीने. थोडीशी मिरची परतून झाली, हळद टाकून घ्यायची. थोडासा हिंग पण मी वापरतीये, अर्धा चमचा. हिंग आणि हळद घालून छान परतून घेऊया. आता यामध्ये उकडून साल काढलेले बटाटे असे हाताने कुस करून टाकायचे. म्हणजे फार बारीकही होत नाहीत, असे छान दाताखाली थोडे थोडे फोडी येतात. साधारण 6 ते 7 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरून. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बटाटे आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा. भाजी तयार करून घेतली. 1 लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायची. लिंबाचा रस टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालतो, पण टेस्ट अगदी छान येते वड्यांना. तयार केलेली भाजी एका ताटामध्ये काढून आपण थंड करून घेऊया, म्हणजे आपल्याला छान गोळे तयार करता येतील.
मसाले परतताना मी त्यामध्ये धने जिरे पावडर टाकायची विसरलेली आहे. तुम्ही वरतून टाकली तरी चालते किंवा मग जेव्हा आपण मिरची परततो तेव्हा टाकली तरी चालते. थोडीशी वरतून मी 1 चमचा भरून धने जिरे पावडर टाकून हे पुन्हा छान मिक्स करून घेते. लागणारं पीठ तयार करूया. इथे मी 1 वाटीभर चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचा तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय. मोठ्या वाटीने हे पीठ मी घेतलेलं आहे चणा डाळीचं. थोडीशी हळद टाकून घ्यायची. हिंग चिमूटभर. थोडीशी धने जिरे पावडर मी पिठात पण टाकते. ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते. ती थोडंसं तिखट, म्हणजे वरचं जे कव्हर असतं त्याला पण छान तिखटसरपणा येतो. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान भिजून घ्यायचंय. स्मूथ बॅटर हे आपल्याला तयार करून घ्यायचंय. या पद्धतीनं पीठ आपण हे इतकं पातळसर असं भिजून घ्यायचंय. चमच्यावरती असं जर केलं असं ओघळलं नाही पाहिजे, इतकंच हे पातळ करायचंय. पीठ छान तयार करून झालंय तोपर्यंत आपण जे भाजीचं मिश्रण केलं होतं वड्यांसाठी त्याचे आपण गोळे तयार करूया. तयार केलेल्या भाजीचं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे. त्याचे आपण छान गोळे तयार करूया. छोटे मोठे तुम्हाला जसे बटाटे वडे बनवायचे त्या पद्धतीतून मी याचे गोळे तयार करून घ्यायचे. मी साधारण मीडियम साईजचे तयार करणार आहे. या पद्धतीनं शिल्लक मिश्रणाचे पण गोळे तयार करून घेऊया. हे बनवण्यासाठी या साईज मध्ये आपण हे छान गोळे तयार करून घेतलेले. हे जे पीठ भिजवलंय, आता वडे बनवताना यामध्ये चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे. चिमूटभर सोडा टाकलाय आणि सोड्यावरती आपल्याला हे गरम तेल टाकून घ्यायचंय आणि पुन्हा हे छान पीठ मिक्स करून घ्यायचंय. साठी इथे मी तेल गरम करायला ठेवलंय. थोडंसं पीठ आता तेलामध्ये टाकून पाहायचंय. टाकले पीठ आपलं व्यवस्थित वरती येतंय, म्हणजे तेल हे छान तापलेलं आहे. आता तयार केलेले जे गोळे आहेत हे पिठामध्ये टाकून घ्यायचे. हाताने किंवा मग चमच्याने तेलावर ते सोडून घ्यायचे आपल्याला. त्याच पद्धतीने खूप जास्त नाही टाकायचे एकदम तेलामध्ये. थोडेफार 2 ते 3च एका वेळेला तळायला टाकून घ्यायचे. तेल आणि कढईच्या आकाराने तुम्ही यामध्ये वडे टाकून घेऊ शकता. साईडचं जे पडतं यापासूनच आपण वडापावची जी चटणी बनवतो ना ती पण तुम्ही बनवू शकता. थोडेसे खालच्या साईडनं वडे तळून झाल्यानंतर आपण याला उलटून घेऊया. वडे तळताना गॅस एकदम कमी नाही ठेवायचा आणि एकदम हाय हीट वरती नाही ठेवायचा. मीडियम हीट वरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. उलटून घेऊया. हलक्या हाताने उलटून घ्यायचे. जो तळलेला भुगा आहे हा तळून झाल्यामुळे मी एका साईडला बाजूला काढून घेतली. वडे पण छान असे खमंग असे तळून घ्यायचे. तर एक तळल्यानंतर खरपूस असा छान वास येतो वड्यांचा. वडे छान तळून झाले तर एका जाळीवरती आपण हे काढून घ्यायचे. तर पूर्ण तेल निथळून घ्यायचं. एका जाळीवरती टाकून घेऊया. याच पद्धतीने शिल्लक राहिलेले वडे आपण तळून घ्यायचे. खमंग आणि कुरकुरीत असा बटाटा वडा आपण तयार करून घेतलेला आहे. आता आपण मेदू वडा, सांबार आणि चटणी तयार करूया. आपण कुकरमध्ये झटपट सांबार बनवतोय. त्यासाठी मी 1 वाटी डाळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये टाकून ठेवलेली होती. आता या डाळीमध्येच आपल्याला
2 लाल टोमॅटो चिरलेले टाकून घ्यायचे। यामध्ये आपण कोणत्याही भाज्या वापरणार नाहीत, फक्त कांदा टोमॅटोच वापरणार आहोत। तुम्हाला जर यामध्ये भाज्या वापरायच्या असेल तर ते पण वापरू शकता। 2 हिरव्या मिरच्या, 1 चिरलेला कांदा, फार बारीक चिरायचे नाही तर कांदे आणि टोमॅटो मीडियम साईज मध्ये चिरून घ्यायचे आणि डाळ शिजण्या इतकं पाणी टाकून घ्यायचे। थोडीशी हळद टाकून घ्यायची, असा हिंग, धने जिरे पूड, त्याही कंपनीचा 1 चमचा सांबार मसाला। शिजताना आपण मीठ टाकत नाहीत, कारण मीठ जर टाकलं तर एखाद्या वेळेस डाळ ही शिजल्या जात नाही व्यवस्थित। मिक्स करून घ्यायचंय। व्यवस्थित शिजल्या जावी म्हणून 1 छोट्या चमचा भरून तेल टाकून घ्यायचंय। गॅस सुरू केलाय, कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे। झाकण लावून घ्यायचंय आणि 2 ते 3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या। जसे तुमच्या कुकरमध्ये डाळीला शिजायला वेळ लागतो त्या पद्धतीने तुम्ही शिट्ट्याचं प्रमाण ठेवायचं आहे। गॅस मीडियम ठेवायचा, हाय हीट वरती नाही आणि एकदम कमी पण ठेवायचा नाही। मीडियम हीट वरती याच्या मी 3 शिट्ट्या करून घेतेय। कुकरला आपण सांबार बनवण्यासाठी डाळ लावलेली आहे, तोपर्यंत आपण नारळाची चटणी तयार करूया। माझ्याकडे ओलं खोबरं नसलं तरी तुम्ही ही झटपट चटणी बनवू शकता। त्यासाठी इथं मी सुक्या खोबऱ्याचा खीस करून घेतलाय। खीस घ्या किंवा मग तुकडे करून पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिट छान भिजून घ्यायचे आणि या पाण्यासहित आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। ओलं नारळ असेल तर अगदी ते पण तुम्ही वापरू शकता, पण एखाद्या वेळेस प्रत्येकाच्याच घरी ओलं नारळ शिल्लक असेल असं नसतं, त्यामुळे हे पण तुम्ही सुक्क खोबरं या पद्धतीने वापरू शकता। छोट्या 2 ते 3 चमचे डाळ घेतले आपण, जे चिवड्यात वापरतो ते। 2 मिरच्या टाकल्यात, 1 तिखट आणि 1 थोडीशी कमी तिखट मिरची मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। 2 ते 3 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। अर्धा इंच आलं घालायचे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ करून घेतलेली, चवीपुरतं मीठ, साखर, 2 ते 3 चमचे दही टाकून घ्यायचे। दही जर नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा मग चिंच पण वापरू शकता, किंवा तुम्हाला जर आंबट नको असेल तर दही नाही वापरलं तरी चालते। फार आंबट दही वापरू नका, कमी आंबटच दही यासाठी वापरून घ्या। 3 चमचे मी इथं दही टाकून घेतले। सुरुवातीला मिक्सरवरती आपण दही आणि असंच फिरून घ्यायचे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून हे छान वाटून घ्यायचे। आवश्यकतेनुसार पाणी टाकून मी चटणी काढून घेतलेली आहे। बारीक चटणी काढायची, जशी तुम्हाला पातळ घट्ट चटणी हवी या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आहे। थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेऊया, यामध्ये ऍड करूया। चटणीला तडका देण्यासाठी इथे मी तेल गरम करून ठेवले। अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची, जिरं टाकायचे, अर्धा चमचा हरभरा डाळ आणि उडीद डाळ टाकून घ्यायची, लाल मिरच्या टाकायच्या आणि व्यवस्थित हा तडका आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। चटणीवरती तडका देणं ऑप्शनल आहे, नाही दिला तरी चालतो जर तुम्हाला अगदी ऑइल फ्री चटणी करायची असेल तर। डाळ मिरची छान तळून झाली, कढीपत्त्याची पानं थोडीशी कट करून टाकायचे आणि तयार केलेला तडका जो आहे या चटणीवरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तडका टाकून घेतलाय, थोडीशी चटणी आपण यामध्ये टाकून चटणीला अजून छान वास येतो। छान तडका आणि चटणी मिक्स करून घ्यायची। आपली ही इडली, डोसा, उत्तप्पा किंवा मग मेदूवडा यासाठी लागणारी चटणी तयार आहे। चटणी आपली तयार आहे, तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत। कुकरच्या सर्व शिट्ट्या झाल्यात, वाफ पण दिलेली आहे कुकरची। डाळ शिजली का ते पाहूया आपण। व्यवस्थित आपली डाळ ही छान शिजल्या गेलेली आहे। तर डाळ छान घोटून घेऊया, एकजीव करूया। डाळ छान आपण घोटून घेतलेली आहे एकसारखी करून। तर तयार केलेला जो सांबार आहे म्हणजे वरण, त्याला आपण तडका देण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 2 पळी तेल टाकायचे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त पण करू शकता। तेल गरम झालंय, अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर मोहरीचा तडका तयार झालाय, जिरं टाकून घ्यायची। त्यासोबतच अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची यामध्ये,
7 ते 8 मेथी दाणे अख्खे, लाल मिरच्या, कढीपत्ता, थोडासा हिंग. तडका आपला हा छान तयार झालेला आहे. छान परतून झाल्यानंतर अद्रक आणि लसूण मी इथं किसलेलं टाकतेय. तुम्ही कुटून किंवा एकदम बारीक पेस्ट पण टाकू शकता, पण शक्यतो ताजच अद्रक लसूण वापरा यासाठी. टाकून घ्यायची आणि तयार केलेलं जे आपण वरण करून घेतले डाळीचं ते यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे जे डाळीचं वरण आहे ते आपल्याला घट्ट वाटते सांबार, त्यामुळे थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचंय. आपण ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली होती त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालतेय. जेवढं तुम्हाला सांबार घट्ट पातळ हवं त्या प्रमाणात पाणी वापरायचे, पण शक्यतो पाणी हे गरमच वापरा, त्यामुळे सांबारची टेस्ट बदलले जात नाही आणि चांगली येते. पाणी टाकून घेतले. आता बाकीचे मसाले यामध्ये ऍड करू. काश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरायचंय गरजेनुसार. 1 चमचा भरून साधारण तिखट आहे. तिखट टाकल्यानंतर आपण शिजवताना पण 1 चमचा सांबार मसाला टाकलेला आहे आणि आता पण थोडासा 1 ते 1.5 चमचा टेबलस्पून सांबार मसाला घालायचा आहे. आवश्यकतेनुसार मीठ वापरायचे. चिंच न वापरता थोडीशी छोट्या चमचा भरून आमचूर पावडर वापरते. तुम्हाला जर चिंच वापरायची असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता. 1 गुळाचा खडा. पण आमचूर पावडर आणि चिंचचा सांबारचा फरक चवीत बदल येतो, त्यामुळे आमचूर पावडरचे सांबार पण छान लागतं. आणि कोथिंबीर हाताने तोडून घालून घ्यायची. सर्व मसाले आणि सांबारला छान उकळी येऊ द्यायची. यापेक्षा पातळ हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण पण कमी जास्त वापरू शकता. सांबार आपलं छान उकळलेलं आहे. तुम्हाला जर यामध्ये भाज्या वापरायच्या असतील तर जसं आपण सांबार शिजवलं त्या पद्धतीने शिजून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही तडका देताल तेव्हा त्या भाज्या यामध्ये परतून तसं पण तुम्ही हे सांबार बनवू शकता. गॅस बंद करून घेऊया. सांबार आपण तयार करून घेतलेला आहे. आता यासाठी लागणारा मेदू वड्याचं पीठ तयार करूया. आज आपण मेदू वडे बनवतोय. अगदी झटपट, खूप तास असे 4 ते 5 तास उडदाची डाळ न भिजवता 1 अर्धा तासच मी फक्त ही डाळ भिजवून घेतलेली आहे. ही डाळ जी आहे अर्धा किलो डाळ आहे. पूर्णपणे व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आणि थंड पाण्यातच भिजवायची. गरम वगैरे पाणी वापरायचं नाही. डाळ इतपतच भिजवायची की ही अशी नखाने आपली तुटल्या गेली पाहिजे. जास्त वेळ जर डाळ भिजवली तर एखाद्या वेळेस मेदू वडे हे तेलकट पण होतात. आता ह्या उडदाची जी डाळ आहे ती पूर्ण एका चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायची. खाली एक भांड ठेवलंय आणि ह्या डाळीतलं आपल्याला पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, त्यामुळे अशी चाळणीवरती काढून घ्यायची. डाळीतलं सर्व पाणी असं या पद्धतीनं काढून घेतलेलं आहे. पाणी न वापरताच आपल्याला ही डाळ मिक्सरवरती काढून घ्यायची आहे. पाणी काढून घेतलेली डाळ जी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढी बसेल तेवढी आपण टाकून घ्यायची आहे. एकदम खूप न टाकता थोडी थोडी टाकूनच काढा, म्हणजे काय होतं व्यवस्थित डाळ ही बारीक निघते. आता पहिल्यांदा आपण डाळ काढतोय त्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. थोडंसं अद्रक खिसलेलं घातलंय मी, तुम्ही तुकडे पण टाकू शकता. आणि कढीपत्ता. नुसते प्लेन करायचे असतील तर तुम्ही ह्या गोष्टी अद्रक कढीपत्ता किंवा मिरची नाही टाकली तरी चालते. आणि पाणी न टाकताच ही डाळ आपल्याला मिक्सरवरती बारीक अशी काढून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण डाळ ही काढून घेतलेली आहे पाणी न वापरता. शिल्लक राहिलेली डाळ पण आपण अशीच काढून घेऊया. काढलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. उडीद डाळ आपण या पद्धतीने काढून घेतलेली आहे. आता हे जे पीठ आहे व्यवस्थित छान आपल्याला फेटून घ्यायचंय. तुम्ही हाताने किंवा चमच्याने किंवा या पद्धतीने पण फेटू शकता. फेटल्यामुळे पीठ हे हलकं होतं आणि वडे आपले छान खुसखुशीत आणि आतून जाळीदार तयार होतात. एक 5 ते 10 मिनिट छान फेटून घेऊया. यामध्ये आपण मीठ वगैरे आत्ताच टाकलेलं नाही, करतेवेळी आपण यामध्ये मीठ वापरणार आहोत. पहिला कधीही एकाच साईडनं फेटायचे. जसं तुम्ही ह्या साईडनं फेटायला गेलं तर ह्याच पद्धतीनं फेटायचे. पुन्हा इकडे न घेता
एकाच डायरेक्शनमध्ये हे फेटून घ्यायचं आहे. पीठ आपण छान फेटून घेतलेलं आहे. पीठ तयार आहे का नाही वड्यासाठी हे कसं पाहायचं? एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचंय, नॉर्मल रूम टेम्परेचरचं, आणि ह्यामध्ये हे पीठ टाकून पाहायचंय. पीठ टाकल्या व्यवस्थित वरती असं तरंगून आलं तर हे पीठ आपलं वडे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. जर वरती तरंगून नाही आलं तर हे तळाशी पीठ राहिलं तर आपण अजून थोडा वेळ हे फेटून घ्यायचंय. आता हे वडे बनवण्यासाठी पीठ आपलं तयार करून घेतलंय. गॅसवरती तेल गरम करायला ठेवले तेव्हाच यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय. नाही तर आधी जर मीठ टाकलं तर हे पिठाला पाणी सुटतं आणि पीठ हे पातळ होतं. यापेक्षाही आवश्यकतेनुसार मीठ टाकायचंय आणि पुन्हा हे जे पीठ आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. पीठ टाकून पीठ आपण पुन्हा मिक्स करून घेतलंय. पीठ टाकूया. तेल गरम झालं का ते चेक करूया. व्यवस्थित तेल आपलं गरम झालेलं आहे. वडे तळण्यासाठी जसं तेल हवं ते तयार झालेलं आहे. मध्ये आपण सोडा वगैरे काहीही न वापरता पाहू शकता मस्त मेदूवडा आपला हा फुगणार आहे. आता हे जे थोडंसं पीठ टाकलंय ते काढून घेऊया आणि गॅस आपण मीडियम करून घ्यायचा आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झाले. इथं मी एक चहाची चाळणी घेतेय. याला थोडंसं पाण्याने ओलं करून घ्यायचंय. मी साईडला करून घेतेय कारण तेलात जर पाणी पडलं तर तेल उडेल. यातलं थोडंसं वड्याचं पीठ घ्यायचंय हातामध्ये, या चाळणीवरती ठेवायचंय. छोटे मोठे तुम्हाला हवे तसे वडे तुम्ही करू शकता. मी साधारण मीडियम साईजचे वडे हे तयार करणार आहे. हाताला पुन्हा थोडंसं पाणी लावायचंय. काळजी घ्यायची की पाणी तेलात पडू द्यायचं नाही. थोडंसं होल करायचं याला आणि हलक्या हाताने यामध्ये हे टाकून घ्यायचं. तेल अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण दुसरा पण वडा तयार करून घ्यायचा आहे. हे अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट हाताने पण वडे तयार करू शकता. पाहू शकता व्यवस्थित त्याला छान होल पण तयार होतंय. गॅस मात्र मीडियमच ठेवून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस पाणी चाळणीला नाही लावलं तरी चालतं. फक्त हाताला पाणी लावायचं आणि पीठ यावरती ठेवून घ्यायचं. तेलात मावतील तेवढे वडे यामध्ये टाकून घ्यायचे. तर 4 वडे मी यामध्ये टाकून घेतले. तर वरची साईड छान तळून झाल्यानंतर उलटून घ्यायचे. पाहू शकता अगदी वड्याचं पीठ व्यवस्थित बनलं तर हलके हलके वडे हे छान तेलावरती टाकल्या तरंगले जातात. छान खरपूस होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे. तर तळताना मीडियम हीट वरतीच तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात. मोठ्या गॅसवरती जर तुम्ही वडे तळले तर वरतून हे तळल्या जातं कोटिंग त्याचं वरच्या भागातलं आणि आतमध्ये वडे हे एखाद्या वेळेस कच्चे राहतात. पाहू शकता पहिल्यापेक्षा आपले हे बुडबुडे पण तेलाचे तळलेले कमी झालेले आहेत. आता हे वडे आपण छान तळून झालेले आहेत. एका जाळीवरती काढून घ्यायचे. तर चाळणीमध्ये वडे काढून घेतलेले आहेत. याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचे आपण वडे तयार करूया. मेदूवडा, सांबार आणि चटणी रेसिपी आपली तयार आहे. तर कसे वाटले हे गरमागरम आणि कुरकुरीत पदार्थ? तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा आणि तुमची आवडती रेसिपी कोणती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच चवदार रेसिपीसाठी सुषमाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चमचमीत आणि खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा आणि खुश रहा.